पहिलाच सामना रंगतोय उलट एका बाजूला उद्गाव मनस्कोन वर्सेस उजगाव संघादरम्यान क्वार्टर फायनलची पहिलीच लढत सुरू होते. पहिल्या सलामीच्या लढाईमध्ये आपण बघतोय मनस्कोन संघाचा बहारदार चढाई पटू पहिलीच सलामीची चढाई आहे. टुरिस्ट कमालीची रेड होणार याच्यामध्ये शंकाच नाहीये. एक दमदार खेळ प्रेक्षकांना या क्वार्टर फायनलच्या धडाकेदार सामन्यामध्ये पाहायला मिळणार आणि बोनस पहिल्याच सरावामध्ये टेक्निकल गुण हासिल केला आणि आपल्या संघाचं खातं खोललं दरम्यान त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतो. जर्सी क्रमांक 1 स्कॉर्पिओ बाकी वेगवेगळे बघायला मिळतो. अतिशय जल्लोषमय वातावरणामध्ये सुरू असणारा हा क्रीडा महोत्सव आपल्याला बघायला मिळतो. हजारो कबड्डी प्रेमींच्या उपस्थितीमध्ये सजग सुंदर अशा मैदानावर दमदार सुरू असलेला खेळ पाहण्यासाठी हजारो गर्दी प्रेक्षकांनी केलेल्या गर्दीमध्ये हा सामना क्वार्टर फायनलच्या या स्पर्धेतील पहिला सामना सुरू दरम्यान पुन्हा एकदा 7 विरुद्ध 1 आक्रमण करताना थोडासा दोन्ही कॉर्नरवर हल्ला केला जातोय. सुंदर असं मधुरा युक्त ज्याला आपण म्हणतो बघायला मिळतो. सरावपटूकडून कोणताही धोका नाहीये. थोडंसं सामर्थ्याचा पवित्र घेतला जातो. खऱ्या अर्थानं एक जबरदस्त सामना सुरू होतो आणि पहिल्याच सत्रामध्ये एकमेकांना मैदानाचे दोन्ही संघ आपण पहिल्या काही क्षणापासून बघतोय आणि कोणताही धोका नाहीये. पण नंतर पुन्हा एकदा साळकेश्वर उजगाव संघाचा बहारदार चढाई होतो ज्याला आपण सलामीच्या चढाईमध्ये बघत असतो. प्रत्येक मैदानावर या मैदानावर देखील आपला बहरलेला खेळ दाखवण्यासाठी सज्ज होतो. बघायच्या मैदानात काय करतोय काय बिघडतोय दमदार खेळ नक्कीच आठवलेला प्रेक्षक वर्ग सुंदर सुंदर चढाया रोमांचक पकडीच्या रंगाने पाहण्यासाठी आणि या ठिकाणी आकर्षक अशी पकड बघायला मिळते. एक जबरदस्त ट्रॅकर अँकर होल्ड केला गेला होता. एक दमदार असा खेळ प्रेक्षकांना पहिल्या काही क्षणापासून बघायला मिळतो. आता मात्र चढाईसाठी येतो जर्सी क्रमांक 8 थोडंसं निरादेश करायची रेड करायची थोडंसं मागे सरसवायचं आणि अचानक आत्मघातकी हल्ला चढवायचा असा मानस रनिंग टच करण्यासाठी प्रयत्न होता आणि असा जर्सी क्रमांक 7 ला घेतला गेलाय आणि एक गुण जातोय मानसकोण संघाला. दरम्यान मानसकोणच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 येतोय. आता मात्र 2-1 क्षेत्ररक्षण लावलं गेलंय. फुल आउट संघासमोर बोनस ऑन आहे. अशा वेळेला आपल्या अंगी असणारे सुप्त गुण आणि या सुप्त गुणांचे उदाहरण करत पुन्हा एकदा आपल्या एमके प्रांगणाचा ताबा घेतो त्याला दाद देण्यासाठी 1-7 रेड मार्क जर्सी क्रमांक 7 मैदानात येतोय. मानसकोण तो साळकेश्वर उजगाव आणि उजगाव साळकेश्वर टू मानसकोण अशी सुरू असलेली लढत आपल्याला बघायला मिळतो. एक दमदार खेळ या मैदानावर सभा खेळ प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडेल आणि कोणताही धोका नाही. दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या लाल मातीतला मैदानी खेळ आणि या खेळामध्ये हल्ले प्रतिहल्ले उत्तरे प्रत्युत्तरे आव्हाने प्रति आव्हाने अशा स्वरूपाने सजलेला खेळ या मैदानावर बघायला मिळतो. दमदार असं मैदान आणि या मैदानावर आजबाजूला पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 8 मैदानात येतोय. 2-1 क्षेत्ररक्षण असतानाच आपला माणूस बदलून पुन्हा एकदा आपल्या प्रमाणात त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असेल जर्सी क्रमांक 8. आता मात्र बघायचं मैदानात काय घडतंय काय बिघडतंय सुंदर असं आपण बघतोय की संपूर्ण संघर्षाचं करण्याचं सामर्थ्य ज्या बहारदार चढाईपटूच्या अंगी असतात. बहारदार चढाईपटू रिव्हर्स किक ज्याला आपण म्हणतो पेश केली जाते. दमदार किक आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं जातं. एक लक्षवेधी आक्रमण ज्याला म्हणतो तो या मैदानावर आपल्याला बघायला मिळतं. दरम्यान थोडंसं मागे सरसावत कालकाच बदलच्या दिशेने कटाक्ष टाकत पुन्हा एकदा आपल्या प्रांगणात सुखरूप आणि त्याला दाद देण्यासाठी फक्त रूप जाण्याचे मंजूर नाही पण केली तो कोणी भी मंजूर दूर नाही. पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईचा इशारा दिला गेला आणि स्वतःला आजमावताना तिसऱ्या चढाईमध्ये आव्हान घेऊन येतोय. एक बहारदार चढाईमध्ये आक्रमण लावलं गेले. साळकेश्वर उजगाव करून मानसकोणच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी मध्यरक्षकाकडून अँकर होल्ड करण्याचा प्रयत्न केला आणि इतर डिफेंडरची लाभलेली साथ एक उत्कृष्ट सौरभगिरीचा नमुना करतोय आणि एक गुण जातोय पुन्हा एकदा मानसकोण संघासाठी. दरम्यान डू ऑर डाय इशारा असेल तिसऱ्या चढाईचा. जर्सी क्रमांक 8 मैदानात येतो सावकाश आणि केला जातो. क्या बात है. एक
एक जबरदस्त असा निर्णय पंचांचा आपल्याला बघायला मिळतो. बघायचा पूर्ण एकदा महाराष्ट्राच्या लाल मातीतला मैदान खेळ. खरं तर मित्रांनो फार 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 वर्षापूर्वी आपल्याच महाराष्ट्रात होती या नावाने जन्मलेला खेळ खऱ्या अर्थाने आज प्रो कबड्डी लीग महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या होतात अखंड जगभराच्या कानाकोपऱ्यात चर्चा केला आपण पाहतो. आणि खऱ्या अर्थाने प्रो कबड्डी लीग कबड्डी हा खेळ अखंड जगभराच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला असताना आज लक्षामध्ये आक्रमण सुपर रेट ठरली असते. सुपर के ऊपर वाले रेट ठरले असते. मात्र पुन्हा एकदा सुपर पद्धतीने आदेश असेल आणि ऑफिशियल टाइमआउट नंतर खेळ सुरू होतो. लहरों को डर कर नौका कभी पार नहीं होती और कोशिश करने वालों की तो कभी हार नहीं होती. बघायचा या जर सराई पुतळा जलबंद केला गेला याच्यावर उत्तर शोधलं गेलं तर 2 गुण मिळू शकतात. तोफानी सुपर टाकल करू शकतो. मानुसंधी बघायचा चांद की पकड. वा क्या बात है. वा 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 क्या बात है. सावकाश सावकाश आता जरा सावकाश आहे. सुपर टाकल 2 गुण जातात. मला त्या ठिकाणी सावकेश्वर उसगाव संघासाठी उसगाव सावकेश्वर संघाकडून पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी परिधान केलेला सडाईपटू 6 डिफेंडर्स डिफेन्स लावला गेला. ट्रिपल स्कॉर्पिओ किक बंदा किक वेगवान किक बघायला मिळते. संपूर्ण संघ झुलटा धरण्यामध्ये यशस्वी होते. गुण मिळत नाही. मात्र वादळी आक्रमण ज्याला आपण म्हणतो मैदानावर गोंधळ होताना बघायला मिळतो. क्रमांक 1 आपल्या अंगोष्टाने सुप्त गुण या मैदानावर पुन्हा एकदा इंटरनेट आपल्या प्रमाणात सरकतो. का मात्र 6-4-4-6 असा गुण सामना सुरू आहे. उसगाव सावकेश्वर 4 गुण आणि 6 गुण आहेत. बादास्कोट संघाचे अतिशय दमदार पुन्हा 1 गुण टिपण्याचा प्रयत्न होतो. बघायचा रनिंग किक सक्सेस होतो आणि 1 गुण जातो बादास्कोट संघासाठी. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानावर लढवली जाणार आणि प्रयत्नांसाठी प्रयत्न होतो. त्याचे क्रमांक 7 पुन्हा केला जातोय आणि 1 गुण जातोय मानसकोट संघासाठी. अंतराळ देवी मानसकोट दमदार संघ तेवढंच ताकदीचा सावकेश्वर उसगाव संघ दरम्यान मध्यंतराचा इशारा होतो आणि गुणांक स्थिती असे 8 गुण आहेत मानसकोट संघाचे आणि 4 गुण आहेत उसगाव सावकेश्वर संघाचे. 8-4-4-8 गुण प्रकार संघ पुन्हा एकदा सुरू होतो. पंचांच्या इशाऱ्याने माझ्यासमोर होतात मिलिंद शिंदे सर. एक जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा होत असताना एक जबरदस्त या परिसरामध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न होत असताना आपण बघतो. पुन्हा एकदा व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर तमाम कबड्डी रसिकांचं शब्दसुंदर स्वागत करतो आणि घेऊन जातो सुरू असलेल्या सामन्याच्या दिशेने. जबरदस्त हायवेचा नमुना बघायला मिळते. सुपर टाकल करू शकतो आणि सुपर टाकल वा बरोबर काय जात आहे. 2 गुण जात आहेत. आता मात्र सामन्याची रंगत थोडीशी वाढते. नक्कीच एक जबरदस्त सामना. माऊली स्पोर्ट क्लब करेल संघाचा एक खेळाडू अंकुर स्पोर्ट क्लब करेल या संघातून खेळताना कुमार आशिष सुनील बडक याची मुंबई शहराच्या प्रतिनिधी संघामध्ये निवड झाल्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. एक जबरदस्त असा सामना पुन्हा सामन्याच्या दिशेने घेऊन जातो. अंतराळ मानसकोट वर्सेस सावकेश्वर उसगाव संघादरम्यान एक धडाकेबाज अशी लढत आणि या लढतीमध्ये कडक असे नमुने बघायला मिळतात. मैदानावरच्या सुंदर सुंदर सरावा आणि रोमांचक पकडूनच्या नमुने प्रेक्षकांना बघायला मिळतात. विचारकरिता प्रेक्षक वर्ग नेहमीच आठवलेला असतो. आता मात्र थोडंसं टाइमपास नंतर ज्याला आपण म्हणतो निदान दिवसात तयार करायची रेड बजेट करायची आणि 29-30 सेकंद होताच आपल्या प्रमाणाचा ताबा घ्यायचा. दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण लावलं गेलं. तिसऱ्या सराईचा इशारा आहे. जर्सी क्रमांक 8 आणि तिसऱ्या सराईचा आव्हान घेऊन मैदानात येतोय. जर्सी क्रमांक 8 बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता. लेकिन बोनस के लिए 1 पैर बहुत लाइट के अंदर और 2 पैर हवा में होनी चाहिए. जर्सी क्रमांक 8 हातून चावल अपील करतोय की तुला दाद देतोय. एक जबरदस्त असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दमदार असा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमण लावलं जाते अंतराळ मानसकोट संघाकडून. 4 डिफेंडर आहेत सावकेश्वर उसगाव संघाचे. आता मात्र अतिशय रोमांचकारी अवस्थेत सुटलेला सामना ज्याला आपण म्हणतो व्हेरी व्हेरी एक्साइटिंग मॅच. अतिशय रोमांचकारी रोमांचक सामना. 8-7 असा गुणफलकावर सामना सुरू आहे. 8 गुण आहेत अंतराळ मानसकोट संघाचे आणि 7 गुण आहेत
साळकेश्वर रोजगार सोबत दोघांनी एम्पिरियल होते त्या ठिकाणी त्याला दाद देण्यासाठी पुणे सज्ज असेल प्राचरण केलं जाते. साळकेश्वर संघाचा बहारदार सगळ्या तिथे कोणताही धोका नाहीये आणि आणि डोजर होतो दुसऱ्या सराईची इशारा दिला जातो डायव्हरचा. पुन्हा एकदा डावा कोपरा रक्षक उजवा कोपरा रक्षक अचूक ट्रॅकलचा नमुना आणि इतर खेळाडूंची लागलेली साथ ट्रॅकल सक्सेस होतो. एक गुण जाते साळकेश्वर रोजगार संघासाठी. दरम्यान जर्सी क्रमांक 12 मैदानात येतोय. आता मात्र 4 डिफेंडर आहेत. 2-1 डिफेन्स दिला गेलाय. दमदार खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतोय ज्याकरिता प्रेक्षक वर्ग नेहमी साठवलेला असतो. न कुणाच्या अभावाने जगलो ना कुणाच्या प्रभावाने जगलो. शेवटची 4 मिनिटं नक्कीच ना कुणाच्या अभावाने जगलो आणि गुणकर स्थिती असे दोन्ही संघ 8-8 गुण सारखे कापण्याचे दोन्ही संघ ना कुणाच्या अभावाने जगलो ना कुणाच्या प्रभावाने जगलो. आयुष्य माझे आहे तरी स्वाभिमानाने जगलो असा संदेश अखंड महाराष्ट्राला ज्याने दिला. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली पवित्र भूमी आहे. थर्ड रेड आहे. नक्कीच तिसरी साडी आहे. एक जबरदस्त असा सामना आपल्याला बघायला मिळतोय. जर्सी क्रमांक 6 मैदानात येतोय. 4 डिफेंडर समोर 2-2चा डिफेन्स लावला गेलाय. आता मात्र एखादा गुण घ्यावा लागेल अन्यथा शूटिंग ब्लॉक मध्ये सुरू कसा प्रयत्न होतोय. रोटीमार व्हेरी कॉन्फिडेंटली प्लेइंग अतिशय आत्मविश्वासाने खेळताना दोन्ही आपण संघ बघतोय. सो आय थिंक मॅच विल बी व्हेरी एक्साइटिंग टिल द लास्ट. जर्सी क्रमांक 9 मैदानात येतोय. आता मात्र पुन्हा एकदा एक जबरदस्त सामन्यामध्ये आपण बघतोय. 6 विरुद्ध 1 2-2-2ची साखळी लावली गेले. शेवटची 3 मिनिटे नक्की दोन्ही संघ लक्षात द्या. आता मात्र सुपरटाकाची लांबी संधी आहे. थोडीशी आघाडी घेण्यामध्ये यशस्वी होतोय. साळकेश्वर रोजगार संघ पीछेहाटीला सामोरा गेला होता मात्र उत्तम असा खेळ करत पुन्हा एकदा या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. बघायचंय येणाऱ्या वेळेमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय. काही क्षणातच आपल्याला कळणार आहे कोणता संघ विजयी ठरतोय. एक जबरदस्त अशा सामन्यामध्ये आपण बघतोय. काही मिनिटांमध्ये नक्कीच बघायला मिळेल कोणता संघ मात करतोय. जर्सी क्रमांक 4 मैदानात येतोय. दमदार खेळ बघायला मिळतोय आणि या सामन्यासाठी 55 कामकाज स्टार्ट आहे. पुन्हा एकदा अँकर वा करू क्या बात आहे. शेवटचा डिफेंडर आहे. 1+2 = 3 पॉईंट. मुक्काम 3 गुणांनी गुणांचा आलेख उंचावला गेलाय. यानंतरचा होणारा पुढचा सामना असेल 2 मिनिटे शेवटची नक्की दोन्ही संघ लक्षात असू द्या. आणि यानंतरचा पुढचा सामना आहे OMK शिवरवाडी वर्सेस आई निरावी लावले दोन्ही संघांसाठी झाला. थर्ड अँड लास्ट कॉल तिसरा आणि अंतिम पुकार आहे. नक्कीच शेवटचे 2 मिनिटं राहिले त्यातले काही वेळ निघून गेले. दोन्ही संघ लक्षात असू द्या. काही क्षणांचा खेळ बाकी आहे मैदानावर. एक जबरदस्त खेळामध्ये रंगतदारावर झुकलेला सामना थोडासा काही क्षणामध्ये पलटलेला आपल्याला बघायला मिळतोय. कारण हा मर्दानी खेळ आणि या मर्दानी खेळामध्ये हल्ले प्रतिहल्ले होत असताना थोडंसं सामन्याचं चित्र पलटलेलं आपण बघतोय. मात्र त्या सामन्यावर पुन्हा एकदा आपला वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज होतोय. जर्सी क्रमांक 8 मैदानात येतोय. 6 विरुद्ध 1 आक्रमण होताना रनिंग टच करण्याचा प्रयत्न होता. शेवटचे 1 मिनिट नक्की दोन्ही संघ लक्षात असू द्या. शेवटचे 1 मिनिट अतिशय धडाकेदार सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आमचे मित्र विश्वनाथ ठाके सर आहेत. एक उत्कृष्ट पंच म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. उमेश बाईत सर आहेत. अजित मोहिते सर आहेत. सतीश फटकरे सर आहेत. पंचांची सुंदर खेळ मैदानावर अतिशय दीपक कामगिरी करताना माझ्यासमोर दिलीप शिंदे सर आहेत समालोचनासाठी. एक जबरदस्त अशी स्पर्धा या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी देखील कबड्डीचे आपाट वादळ सुसाटणारे पुन्हा एकदा प्रचंड वेगाने भाऊ लागले. दरम्यान जर्सी क्रमांक 8 विदाऊटचा निर्णय होता पंचांचा. शेवटचे काही क्षण आहेत.
आणि शेवटच्या काही क्षणामध्ये आपण बघतोय 11-16 अशा गुणफलकावर सामना सुरू आहे. 16 गुण आहेत चाळकेश्वर उजगाव संघाचे, 11 गुण आहेत मानसकोंड अंतराळदेवी संघाचे. एक गुण जातोय. दरम्यान सामन्याची वेळ संपते. 17-11 गुणफलकावर सामना संपतो आणि याच्या पुढचा होणारा सामना आहे